आणि हे 11 वर्षापासून केमिकल शॉप आहे त्यांचं. पण मागच्या 1 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचं एजन्सी घेऊन यांनी काम करलं त्याच्यामध्येच. तर आम्हाला इकडे बघा सर, सरांना एवढं विचारायचं तर की ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर आणि ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट ठेवल्यावर या शेतकऱ्याच्या तुम्हाला काही बोलण्यातून काही फरक आहे का? मागणी वाढली. तुमचा अनुभव? मागणी वाढली. मागणी वाढली. बर बर. ज्या शेतकऱ्यांनी ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट घेऊन गेले तर त्यांचा रिझल्ट चांगला आहे ना. आता तुमचं तर केमिकल शॉप आहे, सगळ्या कंपनीचे प्रोडक्ट इथं आहेत. तर या बाकीच्या केमिकलच्या प्रोडक्ट मध्ये आणि ग्रीन पॅन्टच्या प्रोडक्ट मध्ये असं काही सांगण्यासारखं आहे का? लक्षात घ्या. म्हणजे वेगळं जर काय असेल तर वेगळं काय आहे, समजा असं काय आहे का बाबा? केमिकल आणि ऑर्गॅनिक फरक आहे. फरक ऑर्गॅनिक आता सध्या ऑर्गॅनिक जास्त वापरायला लागले. वापरलं ना, म्हणजे कल ऑर्गॅनिक वाढलाय. याची माहिती तुम्हाला बाबा गुडेने दिली. बाबा गुडे, नमस्कार. तर मित्र, केमिकलच्या शॉपमध्ये आपल्या ग्रीन पॅन्टचे डीलर आहे ती, यांचं हेच स्वतःचं शॉप आहे. तर म्हणजे कुठल्याही रासायनिकच्या दुकानदारांनी आपली जी खतं ठेवायला हरकत नाही. ऑलरेडी आमचे सगळे सहकारी इथं केमिकलमध्ये आणि आपल्या ग्रीन पॅन्टमध्ये काम करणं चालू आहे. आजची तारीख आहे 18 मे 2025. धन्यवाद.